उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतं माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांग, मी कोणाला अरे तुरे करत नाही, कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. मी तेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, हा उलटा फिरतो. मी अनेक वेळा पाहिले. उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 पेक्षा किंवा 5 ते 10च्या आत आमदार येणार. आता असलेल्या 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी मुंबई बाहेर असताना 31 तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजपा आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली. त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीकाकारांची वैयक्तिक अवकात काय याचं मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली. मी मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीला सांगतो. उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाही. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेले, नाही तर मातोस. पण आता रामलीलाला मात्र जातात आणि त्यांची इंडियन त्यांचं आघाडी झाली आहे, त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात. शिवसेना उद्धव ठाकरे खासदार 5 आमदार 16. येणाऱ्या निवडणुकीपर्यंत 16तले 10 पर अजून 5 राहतील, 10 राहणार नाही. अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं? देशाच्या पंतप्रधानांवर. तुझी राजकीय उंची काय, बौद्धिकता काय? मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं? अरे आमचे बीजेपीचे 303 आहे खासदार, 303, आणि तुझे 5 आहे. चटणी पण नाही पानावर घालायला होतं. काय बोलतो? याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे सगळं मुद्दा मांडलाय. याने आमच्यावर केलेली टीका भाजपवर, आमच्या पंतप्रधान म्हणून एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार का. आमचे 303 आमची सत्ता आहे केंद्रात, राज्यात. तडीपार करायचं ठरवतं आम्ही कोणाला करू? कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू, आणि ज्यांच्यावर अनेक आहे पेंडिंग केस ईडीमध्ये आहे त्यांना करू. उद्धव ठाकरेनं, उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतं माहित नाही. मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची, बिघडली. खरं सांग, मी कोणाला अरे तुरे करत नाही, कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही, पात्रता नाही, गुणवत्ता नाही. तू डायरेक्ट तडीपारची आवश्यकता कशी काय करतो? भाजपला करा. अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा, जगामध्ये, इंडियामध्ये नाही. त्याला माहिती घे ना. नुसता सामना वाचू नको, बंडलबाज संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको, बाकीचे बरोबर. आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे, भाजप हा भ्रष्ट पक्ष. आता उद्धव ठाकरेला आता खरं म्हणजे मी शिवसेनेत 39 वर्ष होतो, 66 पासून 39 वर्ष. आणि त्यानंतर 85ला मी नगरसेवक झालो, 87ला बीएसटी चेअरमन झालो, 90ला आमदार, नंतर मंत्री. हे पद आल्यानंतर आम्ही जेव्हा मातोश्री भेट द्यायचो, खाली हात कधीच नाही जायचो.
प्रसक्त घेऊन जावंच लागायचं. अरे तुला दिलेले आता तू आमच्याकडून त्या प्रत्येकाकडून जे काही मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता, काळा पैसा नव्हता. काय नोकरी करतो, काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काय बिझनेस आहे? सामना. कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया तुम्ही सगळे माहित आहे, सगळे लॉस आणि बंद पण पडले, प्रिंट मीडिया बंद. आणि त्या काळात त्या 2 वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिट मध्ये सामना. हा काळा पैसा व्हाईट नाही केला, नाही केला, सुटला नाही, पण या योग्य वेळी करणार. पण तू मोदींवर बोलायची नव्हती कधी कारण. हे 10वं वर्ष आहे, मोदींनी केलेली कामं जरा आठव. मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली कामं आठव. कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती, पोटात अन्न जात नव्हतं, तेव्हा मोदीजींनी 80 कोटी लोकांना, गरिबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. आजही सुरू आहे, आजही सुरू आहे. तू कोणाला 5 पैसे देतो, 5 किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने आतापर्यंत? हाय मॅडम, तुम्हाला सांगतो, हा आमच्या बरोबर एखाद्या देवळात आला ना तरी पहिले पैसे काढून त्याच्या वतीने मी ते भटजीनं सांगितलं. खरं सांगतो, मी अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात, कारण पैसे टाकायची जाणत नाही, किती असो, 5 रुपये असो, 500 रुपये असो. भ्रष्टाचार बोलतो भाजप, भ्रष्ट पक्ष. शिवसेनेत यांनी कुठलं कारखाना सुरू केला नाही, काही नाही केलं, असं मुद्दाम का आठवणी. एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो, साहेबांना भेटलो. बाहेर येतात हे साहेब भेटले. साहेब आणि मर्सिडीज घेतली, जरा बघा ना मला. गेलो, पाहिली, म्हटलं छान, अभिनंदन. मी आपलं काढत इन्कम टॅक्स दाखवलीच का नाही, काय करायचं? मर्सिडीज केली इन्कम टॅक्स म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार करा. याला माहित नव्हतं. मी माझ्या सीए कडे नेलं आणि माझ्या सीए ला सांगितलं तू ऑफिशियली दाखव नितीन जोशी सीएचा अनेक वर्षाचे. असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर. अजून जोक आहे, भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे. हा शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहित नाही. अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला, मग तो ठग्या होता ना, अलायन्स मध्ये होता, युती मध्ये. मग हा पण तसाच होता का? आम्ही त्याच्यातून बाहेर आलो, हा अजून ठग्यामध्येच आहे. असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर 5 चित्रपट बनवा. देशातील जनता भाजपला ठग वाटते का? हा मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का? मग कळत ना. आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले. जाऊया म्हणजे काय? आज तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात सगळे पक्ष सांगेल तिकडे जातात. तुला टीका करू नकोस. 5 वर्ष मुख्यमंत्री असता देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं, अशी परतफेड करू नको. मला माहिती आहे कुठे कुठे कसं कसं सांभाळ. मी तेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो, साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे, हा उलटा फिरतो. मी अनेक वेळा पाहिजे. एक घटना सांगतो, त्याचा स्वभाव. साहेब गेले. साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे. घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्यांच्या साळगावकर म्हणून ते मातोश्री यायचे. साहेबांना येऊन गप्पा मारायचे. पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं, रुद्राक्ष हातात घेतले सगळ्या. उद्धवजी हो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही. काय करावं? बाळासाहेबांचं नाव सांगतो, साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो, हे तर स्वतः 1-5 माणसाने थांबणार. काय खावं रुद्राक्ष?
अशी हातात घेतली आणि फेकून दिली. हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हणा. पांडुरंग साळगावकर घरी येऊन येतो, प्रोडक्शन लावलं तर मी येईल. तर मला म्हणजे प्रोडक्शन वाल्याने सांगितलं सत्ता आमची बाजू असा माणसाने टीका करू नको. तुझी बरीच असलीयत आहे. 39 वर्ष होतो बरोबर, काय नाही माहिती आहे मातुश्रीतलं, पण अजून काढतच नाही मी. बोलू नको अंतर्गत बाळासाहेबांकडे पाहू. साहेबांनी माझी शपथ घेतली तेव्हा मी जेव्हा बाहेर पडलो सांगून साहेबांना 1-1.5 महिन्याने फोन आला. त्या आमच्या कालच्या नेपाळीत त्याला फोन आला, थापानी नंबर दिले. हा धावत आला, साहेब खूप आता झाले होते 6 महिने. मला लक्षात साहेब जय माझे मला विचारलं कसं काय मुलावर. मला नारायण फोन यासाठी केला की तुझ्याकडून मला एक शब्द पाहिजे. तुला माहितीये तू कोणापासून मोठा झाला काय सगळा इतिहास माहिती. मला एक शब्द दे. त्या शब्दामुळे मी थांबलो. उद्धवबद्दल वाईट विचार कधी करू नकोस या संशय. साहेब उद्धवच नाही, ठाकरे नावाच्या कुठल्याही माणसाकडे मी वाकड्या नजरेने कधी पाहिलं. बस आभारी, दीर्घ आयुष्य तुला मिळत ठेवला. आणि म्हणून टाकतो उद्धव ठाकरे याची जीव चालते. मला जेवढं माहिती आहे, मला माहिती आहे सगळे प्रकार माहिती आहे. कशाला मर्दाची भाषा करतो. कधी शिवसेना आक्रमक संघटना, पत्रकारांना चांगली माहिती आहे. नवीन जुन्या प्रत्येकावर किती केस होत्या हेही माहिती आहे. मी नगर शहर फॉर्म भरायला गेलो 32 केस होत्या. 32. उद्धव ठाकरेंनी एवढ्या वर्षात शिवसेना उभारी घेत असताना कुठेतरी दंगल झाली, सैनिकांना मदत, विरोधवाले अंगावर आले. कोणी कोणाला कानफडत मारलेले कोणी ऐकले का? उद्धव ठाकरे कोणाला कानफडत मारले. शिवसेनेला कोणी शिवी घातली मारली नाही. पण इथे स्टेजवर चढला काय याचा बंदोबस्त करू, अमुक करू, तमुक करू. बकवास माणूस आहे, बकवास. का म्हणून त्याला त्या रामलीलामध्ये कुठली लिहिण्यासाठी याला बोलवतात नाही ते बोलाय. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी आपलं तोंड बंद करावं. या निवडणुकीत त्याचे 5 पेक्षा किंवा 5 ते 10च्या आत आमदार येणार. आता असलेल्या 16 पैकी 10 तर राहतच नाही. मी तुम्हाला सांगतो लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊत पण नाही राहत. ते सांगणार नाही. संजय तो अधून मधून कुठे जातो तेव्हा का भेटी गाठी पुढे होते. ते तुमचं काम आहे, करत नाही तुम्ही.